नमस्कार. शीतल होम स्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू. चला तर कसे बनवायचे ते पाहूया. इथं कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपल्याला खरपूस रंगापर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. हे पहा आपले छान असे खरपूस रंगावरती भाजून झालेले आहेत. आता आपण थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1 वाटी खोबऱ्याचं किस भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना तूप टाकायचं नाही, कारण त्याच्यात ऑलरेडी तेल सुटतं. हे आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. हे थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मखाणे मंद आचेवरती खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. चला हे पण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. परत 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू पाकळ्या हे छान भाजून घ्यायचे आहेत. आणि काजू लवकर भाजतात ते आता आपण एक एक बाजूला काढून घेऊया. काजू काढून झालेले, आता बदाम काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. त्याच कढईमध्ये अर्धी वाटी खारीक घेतलेली आहे तुकडे करून, ते भाजून घेऊया आणि वेगळी काढून ठेवूया. चला परत 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फुटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, ते छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. ऑलरेडी भाजलेले असल्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज नाही. तुमच्याकडे डाळव असेल तर तुम्ही डाळव सुद्धा वापरू शकता. आता इथं भाजलेले 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, चोळून साल काढून घेतलेले आहेत. चला आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये 2 वेळेला आपण वाटून घेणार आहोत, कारण 1 वेळेला वाटण्यासाठी आपल्याला जास्त होत आहे. हे पहा, या पद्धतीने आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि एकदम ह्याची छान अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. आपलं हे छान असं वाटून झालेलं आहे. हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. गोड हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता, पण 1.5 वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्ण एकजीव होत नाही, त्याच्यासाठी आपण याला 2 वेळेला मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेऊया. आपण आता हे मिक्सरवरती फिरवून घेऊया. आपले छान असं मिक्स झालेलं आहे. काढून एक जीव करून घ्यायचा आहे त्याला. श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी हा नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ बनवला जातो, म्हणजेच लाडू. त्याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, घरच्या साहित्यात आणि कमी वेळामध्ये घरच्या घरी बनवू शकतो असे हे गोविंदा लाडू किंवा सुदामा लाडू. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे थोडंसं मिश्रण हातात घेऊन आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याचे लाडू बांधून घेऊया. हे पहा, हे थोडेसे एका साईडनं चपटे असे या पद्धतीचे मी लाडू बांधते. तुम्ही गोल बांधले तरी चालतील, तुम्हाला जसे आवडतील तसे बांधून घेऊ शकता. इथं पहा, आपले हे गोविंदा लाडू तयार आहेत. तुम्ही पाहू शकता, मऊ असे हे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू